नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलमध्ये। तर आज मी तयार झालेली आहे वटपौर्णिमेसाठी आणि तुम्ही बघू शकता एक सुंदर असा पारंपरिक लुक इथे मी घेतलेला आहे आणि छान असा मेकअप देखील केलेला आहे। मेकअपसाठी फाउंडेशनच्या ऐवजी मी पूर्णपणे कन्सिलरचा उपयोग केलेला आहे। चला तर मग आपण स्टार्ट करूयात आपल्या व्हिडिओला। सगळ्यात सुरुवातीला इथे मी अप्लाय करत आहे टोनर। तुम्ही कोणतेही तुम्हाला जे आवडेल ते टोनर तुमच्या स्किनवर अप्लाय करू शकता। त्यानंतर मी इथे अप्लाय केलेला आहे मॉइश्चरायझर। तुम्ही परत एकदा तुम्हाला जे आवडेल ते मॉइश्चरायझर अप्लाय करू शकता। फक्त मॉइश्चरायझर लावणं ही स्टेप स्किप करू नका। मॉइश्चरायझर लावून झाल्यानंतर मी इथे लावणार आहे सनस्क्रीन। त्यासाठी मी घेतलेले आहे पॉन्ड्सची सीरम बूस्ट सनस्क्रीन। तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे सनस्क्रीन जी आहे ती माझ्या चेहऱ्यावरती अप्लाय केलेली आहे। सनस्क्रीन अप्लाय करून झाल्यानंतर मी इथे लावणार आहे प्राइमर। हे इनसाइडचं 3 in 1 प्राइमर आहे आणि थोड्याशा क्वांटिटीमध्ये मी इथे प्रोडक्ट घेतलेला आहे आणि माझ्या चेहऱ्यावरती लावत आहे। प्राइमर लावून झाल्यानंतर फाउंडेशन लावायचं असतं, पण जसं की मी तुम्हाला आधी सांगितलं मी आजच्या मेकअप लुकसाठी फाउंडेशन ऐवजी पूर्णपणे कन्सिलरचा उपयोग केलेला आहे। तर तुम्ही बघू शकता मी इथे स्विस ब्युटीचं कन्सिलर घेतलेलं आहे आणि पूर्णपणे बेस म्हणून फाउंडेशनच्या ऐवजी कन्सिलर वापरतेय। हे स्विस ब्युटीचं कन्सिलर आहे आणि याचा शेड आहे तो आहे 02। मी संपूर्ण चेहऱ्यावरती जिथे जिथे आपण फाउंडेशन लावतो तिथे तिथे पूर्णपणे कन्सिलरचा उपयोग करत आहे आणि एक ब्युटी ब्लेंडर घेतलेला आहे मी, तो छान असा ओला करून त्याचं पाणी निसरून घेतलेला आहे आणि अगदी सॉफ्ट तो झालेला आहे। त्या ब्युटी ब्लेंडरनेच मी कन्सिलर जो आहे तो ब्लेंड करते। कन्सिलर जे आहे ते फाउंडेशनपेक्षा खूप जास्त कव्हरेज देतं, त्यामुळे तुम्ही बघू शकता मी कन्सिलर अप्लाय केल्यानंतर खूपच ब्राईट असं दिसत आहे। खूपच जास्त प्रोडक्ट वापरले असं वाटत आहे, पण जसं जसं आपण ते ब्लेंड करत जातो तसं तसं ते तुमच्या स्किनमध्ये अब्सॉर्ब होतं आणि आपोआपच त्याचा ब्राईटनेस कमी होतो। कन्सिलर सेट करण्यासाठी आता मी कॉम्पॅक्ट पावडरचा उपयोग करत आहे आणि तुम्ही बघू शकता मी मिऑनचं ऑइल कंट्रोल कॉम्पॅक्ट पावडर घेतलेला आहे आणि जिथे जिथे मी कन्सिलर लावला तिथे तिथे ते सेट करण्यासाठी कॉम्पॅक्ट पावडर यूज करत आहे। कॉम्पॅक्ट पावडर लावल्यानंतर आता मी आय मेकअप करणार आहे आणि त्यासाठी पिंक कलरचा आयशॅडो मी इथे चॉईस केलेला आहे आणि त्यामध्ये जो एक छोटासा ब्रश येतो त्या ब्रशच्या मदतीनेच मी माझ्या आईजवरती तो आयशॅडो जो आहे तो पिक करून लावत आहे। तुम्ही बघू शकता एका डोळ्यावरती मी आयशॅडो जे आहे ते लावलेला आहे छान प्रकारे। लगेचच मी दुसऱ्या डोळ्यावरती देखील आयशॅडो जे आहे ते ब्लेंड करत आहे। आज आपल्याला हेवी मेकअप करायचा आहे जेणेकरून जो मेकअप आहे तो लॉंग लास्टिंग राहील आणि खूप काळ टिकून राहील। आणि जर एखादा सण वगैरे असेल तर आपण हेवी मेकअपच करतो आणि पारंपरिक लुकमध्ये हेवी मेकअप खूप छान प्रकारे उठून दिसतो। तुम्ही बघू शकता मी दोन्ही डोळ्यांना एकसारखा असा आयशॅडो जो आहे तो पिक करून लावत आहे आणि छान प्रकारे ब्लेंड करत आहे। आयशॅडो लावून झाल्यानंतर आता लावणार आहे मी लायनर आणि त्यासाठी मी घेतलेला आहे शुगर पॉपचं आयलायनर। ह्याचा कलर जो आहे तो आहे ब्लॅक आणि तुम्ही बघू शकता छान प्रकारे स्ट्रेट वेमध्ये मी हे जे आयलायनर आहे ते अप्लाय करत आहे। एका डोळ्याला लावून झालेलं आहे माझं आयलायनर आणि लगेच मी दुसऱ्या डोळ्याला देखील स्ट्रेट वेमध्ये आयलायनर जे आहे ते लावत आहे। आयलायनर लावून झाल्यानंतर आता मी लावणार आहे मस्कारा आणि त्यासाठी मी घेतलेला आहे लॅश डबलिंगचा मस्कारा आणि तो माझ्या आईजवरती छान प्रकारे अप्लाय करत आहे। तुम्ही बघू शकता कशा प्रकारे मी मस्कारा जो आहे तो माझ्या लॅशेसवरती अप्लाय केलेला आहे तो। आणि लॅशेसला मस्कारा लावल्यानंतर त्या खूप सुंदर दिसतात। मस्कारा लावून झाल्यानंतर मी इथे लावणार आहे काजळ आणि त्यासाठी मी परत एकदा शुगरचंच काजळ घेतलेला आहे। याचा कलर देखील ब्लॅक आहे आणि तुम्ही बघू शकता मी एका डोळ्याला जे आहे ते काजळ लावत आहे। काजळ हे मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आहे तुमच्या मेकअपमधलं,
काजळामुळेच तुमचे डोळे जे आहेत ते मोठे दिसतात आणि अगदी उठून दिसतात। तुम्ही बघू शकता मी दोन्ही डोळ्यांना छान प्रकारे काजळ जे आहे ते व्यवस्थितपणे लावून घेते। काजळ लावून झाल्यानंतर आता मी करणार आहे कॉन्टोरिंग आणि त्यासाठी मी इथे स्विस ब्युटीचं 3 in 1 पॅलेट घेतलेलं आहे, ज्यामध्ये कॉन्टोर, ब्लश आणि हायलायटर तीनही प्रोडक्ट अवेलेबल आहेत। आणि तुम्ही बघू शकता मी एक ब्रश घेतलेला आहे आणि त्यामध्ये थोडंसं कॉन्टोरिंगचं प्रोडक्ट घेतलेलं आहे आणि माझ्या नोजवरती छान प्रकारे माझ्या नोजला शेप देण्यासाठी ते प्रोडक्ट जे आहे अप्लाय करत आहे। कॉन्टोरिंग केल्यामुळे तुमचं नोज जे आहे ते खूप शार्प दिसतं आणि खूप उठून दिसतं। तुम्ही बघू शकता कशा प्रकारे मी ब्रशने कॉन्टोरिंग करत आहे। नोजवरती झाल्यानंतर आपल्या गालावरती म्हणजे जिथे आपल्या कानापासून ते आपल्या ओठांपर्यंत जो भाग असतो स्ट्रेट वे मध्ये तिथे कॉन्टोरिंग केली जाते। तर तिथे मी करत आहे कॉन्टोरिंग। त्यानंतर फोरहेडवरती आपल्या केसांच्या अगदी खाली तिथे देखील आपलं फोरहेड जे आहे ते छोटं दाखवण्यासाठी कॉन्टोरिंग केली जाते, म्हणजेच ब्रॉड नको दिसायला म्हणून। तर इथे माझी कॉन्टोरिंग करून झालेली आहे आणि मी आता अप्लाय करत आहे ब्लश। त्यासाठी त्याच पॅलेटमधला थोडंसं प्रोडक्ट मी जे आहे ते अप्लाय करत आहे माझ्या गालावरती। मी एक ब्रश घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता कशा प्रकारे मी ब्लश लावत आहे ते। ब्लश लावून झाल्यानंतर मी परत त्याच पॅलेटमधलं हायलायटर जे आहे ते यूज करणार आहे आणि ते देखील मी एका ब्रशच्या मदतीने थोडंसं प्रोडक्ट जे आहे ते पिक केलेलं आहे आणि जिथे मी ब्लश लावला त्याच्यावरती हायलायटर जे आहे ते लावत आहे। त्यानंतर लगेचच मी नोजवरती देखील हायलायटर लावून घेत आहे। तुम्ही बघू शकता कशा प्रकारे मी नोजवरती हायलायटर लावत आहे आणि फोरहेडवरती, चिक्सवरती हायलायटर लावून झाल्यानंतर आता मी लावणार आहे लिपस्टिक आणि त्यासाठी मी घेतलेली आहे मॅट लुकची लिक्विड लिपस्टिक। हिचा कलर जो आहे तो थोडासा अबोली टाईपमध्ये आहे आणि तुम्ही बघू शकता कशा प्रकारे मी लिपस्टिक जी आहे ती अप्लाय करत आहे ती। जर तुम्हाला तुमचा मेकअप जो आहे तो खूप काळ टिकवायचा असेल तर तुम्ही लिक्विड लिपस्टिकच अप्लाय करा। त्यानंतर मी माझ्या लिप्सला आकार देण्यासाठी लिप लायनरचा उपयोग करत आहे आणि मी इथे इनसाइडचं लिप लायनर अप्लाय करत आहे। तुम्ही बघू शकता कशा प्रकारे मी माझ्या लिप्सला आकार देण्यासाठी लिप लायनरचा उपयोग करत आहे ते। लिप लायनर अप्लाय करून झाल्यानंतर इथे मी यूज करत आहे मेकअप फिक्सर आणि हे किस ब्युटीचं मेकअप फिक्सर आहे। सगळं झाल्यानंतर मला आठवलं की माझे आयब्रोज फिल करायचे राहूनच गेले, तर शेवटी मी करत आहे माझे आयब्रोज फिल आणि त्यासाठी मी छोटीशी किट यूज केलेली आहे आयब्रोजची। मॅट लुकची ही किट आहे आणि त्यामध्ये जो छोटासा ब्रश येतो त्या ब्रशच्या मदतीने मी माझे आयब्रोज जे आहे ते फिल करत आहे। तुम्ही बघू शकता कशा प्रकारे मी माझ्या आयब्रोज जे आहे ते फिल करत आहे। आता माझा मेकअप लुक जो आहे तो पूर्ण झालेला आहे।